नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 48, 17 फेब्रुवारी. सर्वमंगला सोनामाता. सोनामाता एक कृतार्थ जीवन जगल्या. एक कर्मयोगिनी, एक लाडकी लेक, एक सुशील पत्नी, आदर्श सून, कृतार्थ माता, कनवाळू बहीण, संवेदनशील स्त्री, उत्तम शरणागत शिष्या, दिव्य योगिनी, इच्छामरणी, ह्या सर्व समृद्ध छटा ज्यांच्या ठिकाणी एकवटल्या आहेत त्या म्हणजे सर्वमंगला सोनामाता, भगवती सोनामाता. नित्य पुण्य स्मरणीय म्हणून त्यांचे आपण स्मरण करूया. असे हे अलौकिक स्त्री व्यक्तिमत्व जे जन्माला येण्यासाठी त्यांचे वडील भाऊसाहेब शिंगवेकर यांनी फार मोठा घात घातला. समाज रसातळाला चालला आहे, परिस्थिती खूप बेकार झाली आहे. त्याच्यावर कोणतरी उत्तम माणूस म्हणजे भगवंताचा अवतारी पुरुष जन्माला यावा असं वाटतं आहे. पण तो पुरुष जन्माला येण्यापूर्वी त्या पुरुषाला धारण करणारी स्त्री जन्माला येणं गरजेचं आहे ना. म्हणून त्यांनी हा सर्व घाट घातला. तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर मात करण्यासाठी कोणी ईश्वरी अवतार होणे गरजेचे होते. ही मनोमन खात्री झाल्यानंतर असा अवतारी पुरुष आपल्याच कुळात का जन्माला येऊ नये असा विचार त्यांनी केला आणि एक धोरण आखलं. आणि पूर्णावताराचं तेज धारण करू शकणारी त्या योग्यतेची स्त्री पण तशी हवी. आणि म्हणून त्यांनी एक आपल्याला अशीच मुलगी आपल्यालाच का होऊ नये अशा संकल्पाने गायत्रीचं पुरस्चरण सुरू केलं. मनोमन केलं, उदंड केलं आणि एकदा एका विलक्षण उदात्त मानसिकतेतून केलं. गायत्री देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, मी तुझ्या उदरी येईन. अमोघ आशीर्वाद मिळाला आणि मुलगी जन्माला आली. ही म्हणजे किती श्रेष्ठ विचार करून मुलगी ही जन्माला आली आहे. सामान्य समाजाची वैचारिक पोच किंवा कुवत किती उच्च होती. आपल्याला मुलगी अशी झाली तरच ती अवतार धारण करू शकेल आणि त्यासाठी प्रत्यक्ष गायत्रीलाच त्यांनी येणं भाग पाडलं. फार उदात्त विचार आहेत आणि त्याला त्यांनी मूर्तरूप दिलं. आणि वैशाख वद्य एकादशीला त्यांच्या घरी कन्यारत्न जन्माला आलं आणि त्याच ह्या सर्व मंगला सोनामाता. गायत्रीच्या जपाप्रमाणे त्यांचे आयुष्य 24 वर्षाचे, तेही फार तेजस्वी गेले. पुढे परंपरागत वतनदार घराणे असणाऱ्या छत्तीसगडच्या राजीमवाले कुटुंबात श्री लक्ष्मणराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सोनामाता प्रचंड प्रगल्भ होत्या. जेव्हा त्यांनी पहिला गर्भधारण केला तेव्हा त्यांना 14 स्वप्ने पडली. आधीपासूनच पडत होती ती स्वप्न आणि ते काय असतील, अशी का पडतायत असा प्रश्न केल्यावर उपासनी महाराजांनी सांगितलं की अत्यंत श्रेष्ठ असा गर्भ तुझ्या उदरात आहे म्हणून तुला ही स्वप्न पडत आहेत. जशी शीतला मातांना महावीरांच्या जन्मापूर्वी पडली होती. ईश्वरी अवतार पोटात असल्यामुळे ही सर्व शुभ स्वप्ने पडत आहेत. हे सर्व स्वतः त्या जाणतच होत्या आणि त्याच्यात त्यांच्या गुरूंकडनं शिक्कामोर्तब झालं. त्यांना खूप दानधर्म करावं, दीन दुबळ्यांना सेवा करावी, त्यांची सेवा करावी, सतत नामस्मरण करावं हे त्यांचे डोहाळे होते. योग्य वेळी अयोनी संभवा गजानन महाराज म्हणजे छोट्या बाळाचा जन्म झाला आणि त्या स्त्रीचा अधिकार एवढा मोठा होता की जन्माला आलेल्या बालकाच्या अंगावरची सर्व लक्षणं निरखून पाहिली आणि त्यांनी ही पूर्णावतार आहे ही खात्री करून घेतली. भृगुलांछनापासून ते स्वामींच्या अवतारातील लाकूड तोड्याच्या गुडघ्यावरील प्रहारापर्यंत सर्व 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 खुणा त्या देहावर छोट्या बालजीवावर दिसल्या आणि मग त्यांना खात्री झाली की हा पूर्णावतारच आला. त्या धन्य झाल्या. त्यानंतर त्यांनी एका कन्येला जन्म दिला. पुढे पतिराजांच्या साधनेतील योग प्राबल्यामुळे क्षेत्र शिर्डीजवळच्या साकोरी संस्थानीस येऊन राहिल्या. गुरु उपासनींच्या सानिध्यात द्रुत गतीने अध्यात्म मार्गक्रमण केले. उपासनींच्या कूट आणि कृती समस्या प्रस्तावाला षोडशाक्षरी नामसाधनेच्या तोडग्याने म्हणजे हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे हरे या अखंड 7 दिवस 7 रात्र म्हणलेल्या जपाच्या चोख उत्तरामुळे ते स्वतः उपासनी बाबा त्या लाकडी पिंजऱ्यातनं बाहेर आलेले आहेत. इतकं सर्व मोठं काम झालं, पिंजरा गळून पडला आणि ते बाहेर आले. ही केवढी मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला मंत्राला अर्थ असतो. हा बुद्धमुक्ततेचा जप आहे असं म्हणून त्याने हा मंत्र जपला आणि जीव बद्धतेतून मुक्त केला. आपल्या प्रत्येकाने कधीही जीव अडकला असला तर हा मंत्र करायचा असतो अशी एक त्यानंतर प्रथा जाणीव झाली लोकांना. पूर्वीपासून ते होतंच, पण आपल्याला नव्याने कळलं. मग ह्यांनी मात्र सोनामातांनी पंचांग बघितलं, तिथी पाहिली आणि सांगितलं दत्तांच्या पादुकांवर आजपासून 4 दिवस दुग्धाभिषेक करा. आपल्या बाळाला जवळ घेतलं आणि ध्रुवासारखा होशील आशीर्वाद दिला. आणि आता माझ्या डोळ्यासमोर नको, म्हणजे मातृत्व आपल्या ह्याच्यात आड येऊ नये म्हणून त्या मुलाला बजावलं की समोर येऊ नकोस 4 दिवस. पण हे सांगताना त्यांची केवढी घालमेल झाली असेल आपल्याला कल्पनाच करवत नाही. एवढ्या तरुण वयात थोडे बरे नसल्याचे निमित्त झाले आणि संकल्पाने त्यांनी देहत्याग करायचं ठरवलं. 4 दिवसांनी उपासनी बाबा तब्येतीची चौकशी करायला म्हणून तिच्या खोलीमध्ये आले. त्यांनी बाबा आले, आपली चौकशी गुरु करतायत म्हटल्यावर त्या डोकं वर करून मान वर करून त्यांना बसवलं येतं. बसवल्यावर त्यांनी डोकं त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि तिथंच देह सोडला. इच्छामरणी होत्या त्या. केवढा दृढ निश्चय असेल. तत्काळ त्यांच्या चरणावर डोकं ठेवल्यावर, चरणावर मस्तक ठेवल्यावर सोनामाता तत्काळ अनंतात विलीन झाल्या. फक्त 24व्या वर्षी त्यांनी देहार्पण केलं. असे अलौकिक जीवन जगणाऱ्या सोनामातांच्या चरणी त्यांची स्मृती करून ही 4 शब्द सुमने मी त्यांना अर्पण करते. त्यांच्या त्यागाचे आपण स्मरण करूया आणि नित्य जपत राहूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वमंगला सोनामाता की जय. भगवती सोनामाता की जय. धन्यवाद.